बघूयात दिव्य संदेश तुमच्यासाठी काय आलेला आहे. हे डाउनलोडिंग आहे असं समजलं तरी चालेल. हे जे संदेश आहेत ते युनिवर्सच तुमच्यासाठी सेंड करत आहेत. आता पहिला संदेश बघा. पॉवरफुल एनर्जीज तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्याकडे आहेत. तुमच्याकडे ज्या एनर्जीज आहेत त्या भरपूर पॉवरफुल आहेत, पण त्या पॉवरफुल एनर्जीजवर तुम्हाला बिलीव्ह करून काम करायला हवं आहे. स्वतः खूप पॉवरफुल आहे. दुसरं कार्ड आहे रिसिव्हिंग मोडमध्ये नाही आहात तुम्ही. सध्या रिसिव्हिंग मोडमध्ये नाही आहात, तर तुम्ही कंप्लेनिंग मोडमध्ये आहात. खूप कंप्लेंट्स चालू आहेत मनामध्ये कुठल्या तरी व्यक्तीबद्दल, कुठल्या तरी सिच्युएशनबद्दल. ते बंद करा. त्याच्याने रिसिव्हिंग मोड तुमचा ऑन व्हायला सुरुवात होईल. युनिवर्स द्यायला बसले, फक्त तुम्हाला घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीत आणि चांगल्या मार्गाने, तर ते होणार आहे. रिसिव्हिंग मोड ऑन करा. तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती आहे जी की फिमेल आहे आणि ती तुमच्यावर भरपूर जेलस आहे. आजूबाजूला एखादी व्यक्ती आहे आणि जी की फिमेल आहे पण ती जेलस फील करत आहे. ओके, मे बी ते तुमच्या नेबर्सच असतील. काही जणांचे नेबर्स पण असं असू शकतात की तुमच्यासाठी जेलस फील करत आहेत. जेलस करणाऱ्यांना करू द्यात, त्यांना आन्सर युनिवर्स देखील करणार आहे. तुमच्यावर इव्हिल एनर्जीजचा परिणाम होता, पण ते तुमच्या ऑरानेच त्यांना बाहेर काढलेला आहे. इव्हिल एनर्जीजचा प्रभाव होता, परंतु तुमच्या ऑरानेच त्यांना बाहेर काढलेला आहे. सगळे कार्ड एनर्जीशी रिलेटेड आहेत. तुमच्या ज्या एनर्जीज आहेत त्या रॉयल आहेत, चांगल्या एनर्जीज आहेत. पुन्हा एकदा जेलसीचं कार्ड आहे. हेट, कोणीतरी तुमच्याशी असं आहे की हेट करते, जी तुम्हाला एनर्जी जाणवते पण आहे. त्याचा तुमच्या सक्सेसवर काही परिणाम होणार नाही. सक्सेसचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉन्ट्रॅक्ट सायनिंग देखील होणार आहे. 2026 मध्ये ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहे. पब्लिक रिवॉर्ड, पब्लिकली देखील तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे. कोणाकडनं, कोणाच्या तरी एखाद्या कलेला रिवॉर्ड मिळणार आहे. तुम्ही पूर्वजांकडनं प्रोटेक्टेड आहात. पूर्वज तुमचे खूप प्रोटेक्शन करत आहेत तुमचं. त्याच्यासाठी तुम्ही डेली त्यांना ग्रॅटिट्यूड करा. फॅमिलीचा तुमच्या प्रत्येक डिसिजनवर खूप सारा इंटरफेरन्स दिसत आहे. प्रत्येक वेळेला फॅमिलीच सांगते की बाबा असं करा तसं करा, जे की तुम्हाला अजिबात आवडत नाही. तुम्हाला इंडिपेंडेंटली डिसिजन्स घ्यायचे आहेत, पण फॅमिलीच्या काही गोष्टी तुम्हाला अडवून धरत आहेत. फॅमिली मेंबर्स तुम्हाला अडवून धरत आहेत, ते तुम्हाला आवडत नाही आहे. तुमच्यावर ज्या कोणत्या नेगेटिव्हिटीज केल्या जात असतील किंवा ज्या कोणत्या नेगेटिव्ह इव्हिल आहे किंवा इव्हिल गोष्टी तुम्हाला कोणी सेंड करत असेल, इंटेन्शन तुमच्याबद्दल इव्हिल आहे, ते बॅकफायर त्यांच्याकडेच होत आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण आन्सर्स करायची गरज नसते. युनिवर्स देखील प्रत्येक गोष्टीचा आन्सर करतच असतं. तुमची एखाद्या गोष्टीवर एखाद्या देवतेवर जर एवढी श्रद्धा असेल तर ती नक्कीच एनर्जी तुम्हाला मदत करते ह्या सगळ्या गोष्टी बॅकफायर करण्यासाठी. आणि 2026 मध्ये इन्कममध्ये देखील इन्क्रीज दिसत आहे. तर कार्ड्स खूप चांगलेले आलेले आहेत. क्लेमिट करायला अजिबात विसरू नका. क्लेमिट करा. कार्ड्स चांगले आहेत, ते क्लेम होऊन जातील.